गजानन माऊली. आजची सकाळ होती अशी की रात्रीच पोरीनं सांगून ठेवलं होतं, मम्मी आम्हाला सकाळी डब्याला उपमास पाहिजे. म्हणून मी सकाळी कांदा टमाटर कढीपत्ता सगळं कापून ठेवलं आणि मस्त उपमा करून दिला तेले. कारण की माझी मोठी पोरीला पण ट्युशनला जायचं असते आणि मी मधल्या पोरीला शाळेत जायचं होतं. मी पहिल्या मधल्या पोरीला रवाना केला, तिला डबा पाण्याची बॉटल भरून तिला बाय केलं. माझी मधली पोरगी गेली इथं आमच्या रोजच्याप्रमाणे मनीमाऊ येते तिच्यासोबत खेळून, तिला पण दूध आणून दिलं. तिचं पण पोट भरलं एकीकडे. मग माझी पोरगी ट्युशनला जात होती तर ते कशी जरा लाजली, मला विडिओत नको घेऊन, मला लाज वाटते ना. म्हटलं बरं बाई. मग ते झालं, तिला रवाना करून मी घेतला चहा प्यायला. तर मग मी घेतलं, माझं आवरलं पटापट आणि मी केलं स्वयंपाकाची तयारी. मग स्वयंपाकाला आलं. मुंबईत म्हणते ह्या शेंगायले चवडी आणि आमच्या विदर्भात म्हणते ह्या शेंगायले बरबटी. तर तुम्ही पाहू शकता, मी पहिलं तेल मोहरी आणि जिरं टाकलं, लसूण कांदा कढीपत्ता टाकला आणि चांगला होऊ दिला गोल्डन ब्राऊन. मग त्याच्यात लाल तिखट हळद मीठ टाकलं आणि मग थोडंसं ते झाल्यावर मग टमाटर टाकलं. ते 5-7 मिनटं टमाटर होऊ दिलं आणि मग मी आता टाकलं त्याच्यात बरबटीच्या शेंगा म्हणजे चवडीच्या शेंगा. तर मग एकाकडे हे होऊ दिलं आणि मग मी दुसरीकडे तडका द्यायला घेतलं. मग मी त्याच्यात सगळं लसूण मिरच्या संबार एकत्र करून मस्त वाटत. मग मी इकडे डाळ फोडणी दिली, म्हणजे डाळीला तडका देऊन दिला एकीकडे. आणि दुसरीकडे आज गुरुवार होता म्हणून माझा नवरा पूजा करत होता आणि पूजा वगैरे झाली आणि मग ते अगरबत्ती वगैरे त्याने लावली. आणि मग आमच्या इथून पाहू शकता, माझ्या इथं गजानन महाराज आहे, शेगावचे स्वामी समर्थ आहे, तुळजाभवानी माता, सगळे देव आहे आमच्या घरात. तर आम्ही त्यानं पूजा करून घेतली. मग मी त्याच्यासाठी भाकरी टाकून घेतल्या, कारण की माझ्या नवरा फक्त भाकरी खाते. मी पोळ्या पहिलेच टाकून घेतल्या होत्या. माझ्या नवरा पोळ्या खात नाही म्हणून मला त्याच्यासाठी रोज भाकरी करावं लागते. आणि मग ते झालं तर आमच्या आज पहिल्या माळ्यावर जिथं माझ्या सलून आहे त्याच्या पहिल्या माळ्यावर आज स्वामींच्या पादुका येणार होत्या अक्कलकोटवरून. तर मग मला लवकर दर्शनासाठी जायचं होतं. मग म्हणून मी पटापट मस्त गॅस खासून टाकलं पटापट, कारण की मला पटकन पोचायचं होतं. म्हणून मी स्पीडनं कामं केले, गराडाभर भांडे घासून घेतले पटापट. आणि माई पोरकी लाईनी तिने शाळेत डबा बॉटल देऊन तिने बाय केलं. पाहू शकता मी नंदिनी छोटीशी पोरकी. मग मी ते झालं, मग मी पटकन मला घ्यायला या, कारण की दर्शनासाठी पाहू शकता. मग मी जशी पोचली, माझे दर्शन झालं, यायला पण मस्त दर्शन घेतलं आणि मग अक्कलकोटला पादुका रवाना झाल्या. आणि मग ते झालं, मी आतमध्ये आली तर मग पहिलं कस्टमर होतं मेहंदी लावायचं, तर तेही मेहंदी लावून मोकळा केला. आणि ते नाही झालं तर थोड्या वेळानं वॅक्सचं कस्टमर आलं. तर त्याच्या हाताचं पायाचं तेल दोन्ही याचं वॅक्स, हाताचं आणि पायाचं वॅक्स करायचं होतं. काल मी या मॅडमचं नॅनोप्लास्टी केलं, कारण की प्रोटीन ट्रीटमेंट आहे म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याचं वॉश केलं. तर तुम्ही पाहू शकता किती शाईन आली. आणि मग अजून दुसऱ्या मॅडम आल्या, तर त्याला कोरियन ट्रीटमेंट करायचं होतं मला, कारण की जसं आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असते तसं हातावर त्याच्या आलं होतं. तर त्याचा हात काळपट झाला होता म्हणून त्याला कोरियन ट्रीटमेंट केलं. मग ते झालं. अजून मग दुसऱ्या मॅडम आल्या, त्याला हेड मसाज करायचं होतं, तर मग त्याला हेड मसाज करून टाकली. मग संध्याकाळची वेळ झाली, मग स्वामींची पूजा केली मस्त शांततेत. तुम्ही पाहू शकता, आमच्या घरी स्वामी, दारी स्वामी, सलूनमध्ये स्वामी, जिकडे तिकडे स्वामी. मग मॅडम आल्या, ह्या यायचं ॲब्रो आणि अप्पर लिप्स केलं. मग मी म्हटलं आता घरी जाता बाजारात मस्त जैन पाणीपुरी भेटते त्या बंटीची खोदगल्लीत, तर मग ते जाता पाणीपुरी खाऊन घेतली. बाय बाय.